everyone. Welcome to Bruhan Mumbai Municipal Corporation's Virtual Training Center, and I am Mrs. Nehal Kodambe, your English teacher from VTC. Let's begin with today's session. Hi everyone. Welcome to today's session of Pre-Secondary Scholarship Examination, and this is your Snehal teacher. Dear children, as you know, we are learning different topics from our pre-secondary scholarship examinations curriculum from our second paper, and our subject is English. So let's see what we are going to learn in today's session. My dear children, today's session will be of unit number 3, language study, and subunit is tenses, that is 3.5, and this will be the third part of this subunit tenses. विद्यार्थी मित्रांनो, आपण लँग्वेज स्टडी हे जे आपलं सबयुनिट जे युनिट आहे तिसरं, त्याच्यातलं जे सबयुनिट आहे 3.5 टेन्सेस, त्याची आपण माहिती घेतोय. आणि आजच्या भागामध्ये आपण टेन्सेसचा जो पुढचा फॉर्म आहे त्याची आपण माहिती घेतोय. सो दिस इज द थर्ड पार्ट ऑफ दिस सब युनिट. In first part we have learned about the simple present, past and future tense. In part 2 we have learned about the continuous present, past and future, and let's see what is there in today's video. So we are learning different forms of verbs, that is tenses, which indicates the tenses. We have seen that in standard scholarship examination you will have to learn 8 forms of tenses. They belongs to 3 distinct family, right? Which are the main family? Past, present and future. These are 3 distinct or clear. Distinct means clear. These are 3 families: past, present and future. And these families have more family members about whom we are learning, right? आपल्याला जसं माहिती आहे की आपण स्कॉलरशिप मध्ये टेन्सेस जे आहेत त्याचे 8 फॉर्म्स आपल्याला अभ्यास करायचे, त्याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न पेपर मध्ये येणार आहेत. आता ह्या 3 क्लिअर फॅमिलीज कोणत्या आहेत? पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स अँड फ्युचर टेन्स. आता पास्ट टेन्स म्हणजे काय, प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, फ्युचर टेन्स म्हणजे काय, आपल्याला अगदी उत्तम प्रकारे माहिती आहे, राईट? आपण फर्स्ट पार्ट मध्ये पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर टेन्स म्हणजे काय बघितलं. त्याच्यानंतर आपण त्याच्यामधल्या जे कन्स्ट्रक्ट आहे किंवा सेंटेन्स फॉर्मेशन आहे ते कसं करायचं बघितलं, आयडेंटिफाय कसं करायचं ते पाहिलं. सेकंड पार्ट मध्ये आपण त्याचे पुढचे 3 भाग बघितले, ते म्हणजे पास्ट कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस अँड फ्युचर कंटिन्युअस. ते कसे ओळखायचे किंवा त्याच्यामधले अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस कसे फ्रेम करायचे त्याचा आपण विचार केला. त्याचबरोबर या दोन्ही भागांवर आधारित कशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला एक्झाम मध्ये येतात त्याचाही आपण विचार केला. नाउ दिस विल बी द नेक्स्ट अँड द लास्ट पार्ट ऑफ दिस सब युनिट टेन्सेस. So let's see what you will get to know in this video. Now you can see some pictures over here. ही चित्र तुम्ही फक्त बघा आता. पहिल्या चित्रात तुम्हाला काय दिसतंय, दुसऱ्या चित्रात तुम्हाला काय दिसतंय, ओके? आणि ही चित्र पाहिल्यानंतर तुमच्या मनात कोणते विचार आले असतील किंवा हाऊ you will describe these sentences, these pictures in your own sentences, right? Frame those sentences. हे लिहून ठेवा किंवा तुमच्या मनामध्ये तुम्ही सेंटेन्सेस रेडी करा. Now let's read and check your answer with mine. She has just watered the plants. आता मी तुम्हाला सुरुवातीला पिक्चर्स दाखवले 2 आणि तुम्हाला सांगितले की हे बघून तुमच्या मनात कोणते विचार आले असतील किंवा तुम्ही कसं डिस्क्राइब कराल इंग्लिश मध्ये ते सेंटेन्स एक तर लिहा किंवा तयार ठेवा. आता तुमच्या मनात जे काही आलं असेल ते इकडे तुम्हाला वाचायला मिळालंय का बघा. She has just watered the plants.
Okay. Second sentence, she has served the meal. आता मी जे ब्लू मध्ये लिहिलंय ते बघा. She has just watered the plants or she has served the meal. आता इथे तुम्हाला जे दिसतायत ऑक्झिलरी वर्ब आणि मेन किंवा रूट वर्ब कडे लक्ष द्या. Has watered, has served. आता आपण जेव्हा सेंटेन्स फॉर्मेशन पाहिलं होतं, तुम्हाला जर आठवत असेल तर हॅज हे जे आहे ऑक्झिलरी वर्ब हे कोणत्या टेन्स मधलं आहे आणि वॉटर्ड हे कोणत्या टेन्स मधलं आहे हे जरासं तुम्ही रिकलेक्ट करा आणि पुढे आपण काय शिकणार आहोत ते बघा. ओके. आता इथे आणखीन एक पिक्चर तुम्हाला दिसतंय. आता गेस करा बरं मी काय लिहिलं असेल. You can see pile of shirts over there. A boy is ironing some shirt. He is ironing or he has ironed or whatever. आता सेंटेन्स बघा काय असेल. I have already ironed the shirts. I have already ironed the shirts. She has watered the plants. She has served the meal. I have already ironed the shirts. Has, have. Okay. This indicates which tense, and ironed, served, watered. These indicates which tense. आता तुम्हाला वाटलं असेल हे काय आहे. Let's see. So these sentences are from present perfect tense. हे जे तुम्ही आता काही sentences वाचले they are from present perfect tense. So now you must be curious about knowing when do we use present perfect tense. So let's see, when do we use present perfect tense? We use the present perfect tense to talk about completed actions. Look at the words in blue. We use the present perfect tense to talk about completed actions, the actions which are already completed, and we used their present perfect tense. एखादी गोष्ट करून पूर्ण झालेली आहे ते शो करायला आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा उपयोग करतो. बघा अजून एक एक्झाम्पल तुम्हाला मी दाखवते. He has driven 500 kilometers so far. Has driven. The action of driving is already completed. So has driven. Has is from present tense and driven I'll talk about it. Read one more sentence. She has read 200 pages of the book. She has read. Now this is not read, this is read. Okay. Read, read, read. Drive, drove, driven. So this is known as PP, past participle, third form of the verb from the tense. Okay. She has read 200 pages of the book. Now see here. तुम्हाला मी आता आणखीन काही एक्झाम्पल्स दाखवते म्हणजे तुम्हाला याची भरपूर प्रॅक्टिस मिळेल. प्रेझेंट परफेक्ट टेन्स कसा ओळखायचा ही वाक्य तुम्ही वाचा इथे. तिकडे तुम्ही ऑक्झिलरी वर्ब आणि मेन वर्बचा फॉर्म बघा कसा आहे आणि जाणून घ्या. हॅज लिव्ड. हाऊ यू कॅन फ्रेम सेंटेन्स विथ दिस. शी हॅज लिव्ड हिअर ऑल हर लाईफ. हॅव रिटन. They have written 3 letters already. Have written. आता has, have हे तुम्हाला noun वरून कळते. If it is singular, has. If it is plural, have. Have worked. I have worked here since I graduated school. आता तुम्हाला has तुम्हाला माहिती आहे जर थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर आपण has वापरतो. बाकी I, we सिंग्युलर प्लुरल, यू सिंग्युलर प्लुरल आणि देला आपण हॅव वापरतो. राईट. हे तुम्हाला माहिती आहे.
सो हिअर तुम्ही म्हणाल की मगाशी तुम्ही देला प्लुरल म्हणालात मॅडम, म्हणून इथे मी क्लिअर करते. आय हॅव वर्कड हिअर सिन्स आय ग्रॅज्युएटेड स्कूल. Has done. He has finished his homework. He, she, it. Third person singular. So he has finished his homework. The action is already done. He has finished his homework. Have been. We have been to Canada. आम्ही कॅनडाला जाऊन आलो असं. Has forgotten. She has forgotten her folder. आता हे जे तुम्हाला दिसतंय ना, लिव्ड, रिटर्न, फिनिश्ड, फॉरगॉटन, याचे लक्ष द्या. हे आपण त्याला पीपी किंवा पास्ट पार्टिसिपल असं म्हणतो. पास्ट पार्टिसिपल. ओके. आय हॅव सीन दॅट मूवी 20 times. हॅव सीन. Have traveled. People have traveled to the moon. And has been. This has been a typical day for me. तुम्हाला इथे मी has आणि have घेऊन प्रेझेंट टेन्स मधले सेंटेन्स परफेक्ट टेन्स मध्ये कसे आपण फ्रेम करू शकतो ह्याचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला इथे मी आता दाखवले. Now we will learn more about present perfect tense. बघा, आता जे मी तुम्हाला जो चार्ट सांगितला, I, you, we, they असेल, then we go with have. I have, you have, we have, they have. आता इथे I फर्स्ट पर्सन सिंग्युलर आहे, यू दोन्ही येतं सिंग्युलर प्लुरल, वी प्लुरल, दे प्लुरल. ओके. I have drunk the milk. You have drunk the milk. We have drunk the milk. They have drunk the milk. आता आय, यू, वी आणि दे ला हॅव लागतं आणि जो मी तुम्हाला पर्पल कलर मध्ये दाखवलाय तो ड्रिंक, त्याचा पास्ट टेन्स ड्रँक आणि पास्ट पार्टिसिपल असतं ड्रंक. थर्ड फॉर्म V3 आपण म्हणतो तसं. ओके. आणि तुम्हाला ऑफकोर्स इकडे वर्बचे पीपी पास्ट पार्टिसिपल्स माहिती असले पाहिजे. देन यू विल आयडेंटिफाय present perfect tense or perfect tense. If it is third person singular, he, she and it, then you have to take has with it. He has drunk the milk. She has drunk the milk. It has drunk the milk. Okay? मगाशी मी तुम्हाला वर्बली सांगितलेलं, ओरली सांगितलेलं, आता तुम्हाला इथे मी हा चार्ट एक एक्झाम्पल घेऊन लिहून दाखवलाय. तुम्ही पण असे भरपूर सेंटेन्सेस तुमचे वर्ब्स घेऊन प्रॅक्टिस करा. Now see, we will see how the affirmative, negative and interrogative sentences are framed in present perfect tense. आपण इथे स्ट्रक्चर बघतो. जसं मी तुम्हाला कंटिन्युअस मध्ये दाखवलेलं, सिंपल मध्ये दाखवलेलं, तसंच प्रेझेंट परफेक्ट टेन्स पण मी तुम्हाला तिन्ही फॉर्म मध्ये इथे सेंटेन्स फॉर्म्युला दाखवते किंवा स्ट्रक्चर दाखवते. After watching this video, you can copy this chart in your notebook and you can practice accordingly. Okay. See, in affirmative sentence, what is the formula? Subject plus have or has. आता आपण भरपूर sentences असे पाहिलेत. Plus verb. V3 म्हणजे काय तुम्हाला मी आता सांगितलं. Drink, drank, drunk. Okay. Drive, drove, driven. त्याला V3 म्हणतो. Past participle किंवा third form of verb plus object. बघा आता एक सेंटेन्स घेतलंय. He has completed the mission. He is the subject. Has third person singular. Verb V3 completed. Complete, complete, completed, completed. काही जणांचं past tense आणि second आणि थर्ड सेम असतं. ओके. अँड द मिशन इज द ऑब्जेक्ट.
As usual, if you want to form negative sentence, you will add not. Rest of the formula is same as in affirmative sentence. Subject plus have or has plus not plus verb, that is V3 plus object. He has not completed the mission. आणि इंट्रोगेटिव्ह करताना तुम्हाला माहिती आहे इंटरचेंज करायचं ऑक्झिलरी वर्ब विथ सब्जेक्ट. Have or has will come in the beginning of the sentence, which will follow with the followed with the subject, then verb plus object, and one thing you should not forget, that is question mark in interrogative sentence, right? Has he completed the mission? आता जेव्हा आपण टाइप्स ऑफ सेंटेन्सेस बघितलेले तेव्हा आपण ह्या सगळ्या प्रकारांबद्दल, ह्या फॉर्मेशन बद्दल, ह्या स्ट्रक्चर बद्दल, फॉर्म्युला बद्दल डिटेल मध्ये आपण बोललेलो आहोत. तरी इथे मी टेन्सच्या संदर्भात तुम्हाला हे फॉर्म्युलेस पुन्हा इथे दाखवते. ओके. Now look at this picture and read the sentence. When he arrived at the station, the train had left. When he arrived at the station, the train had left. Had left. Had आता तुमच्या लक्षात आलं असेल आपण कुठच्या टेन्स बद्दल बोलतोय. Next, when we reached the school, the bell had already rung. Ring, rang, rung. पास्ट पार्टिसिपल आहे तुमच्या लक्षात आलं असेल कारण हॅड आलंय बघा तिकडे. प्रेझेंट मध्ये आपण हॅज किंवा हॅव वापरलेला. नाउ वी आर टॉकिंग अबाउट द नेक्स्ट फॉर्म ऑफ द टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स. आता ह्याच्यामध्ये एकच फरक आहे, हॅव किंवा हॅजच्या जागी आपल्याला काय वापरायचंय, हॅड वापरायचंय. When we reached the school, the bell had already rung. Had rung. Next. Now we will learn that when do we use past perfect tense. आता आपण दोन sentences बघितले. Okay, now we will learn about how and when to use it. We use the past perfect tense for an action that started and finished in the past period. आपण बघा पास्ट कंटिन्युअस मध्ये पण आपण हे बघितलेलं की ऍक्शन पास्ट मध्येच झाली आणि पास्ट मध्ये सुरू झाली तिथेच संपली आहे. तसंच पास्ट परफेक्ट मध्ये सुद्धा द स्टेट ऑफ ऍक्शन इट हॅज बिगिन इन द पास्ट अँड फिनिश्ड इन पास्ट इटसेल्फ. भूतकाळात सुरू झाली आणि भूतकाळातच संपलेली आहे. आता इथे एक्झाम्पल्स बघा. I noticed that he had left his books behind. आता ही बुक लिव्हिंग ची ऍक्शन पास्ट मध्ये सुरू झाली आणि पास्ट मध्ये संपली आणि मी नोटीस केलं ते पण पास्ट मध्ये केलं. आय नोटिस्ड, ईडी लागलाय बघा. दॅट ही हॅड लेफ्ट हिज बुक्स बिहाइंड. सो बघा past action noticed आणि had left is past perfect, right? येते लक्षात? We use the past perfect tense for an action that started and finished in the past period. So noticing, the action of noticing is already completed in the past and he had left, that set of action is also in the past period. So it is known as past perfect. ती क्रिया तिकडे पूर्ण झाली आहे, perfect. So these type of sentences belongs to past perfect tense. आता तुम्हाला कळलं असेल past perfect tense करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा वापर केला जातो. Let's see. The formula for the past perfect tense is had plus PP, that is past participle. Very easy.
सगळीकडे तुम्हाला हॅड वापरायचे आणि त्याला पास्ट पार्टिसिपल लावायचंय. It doesn't matter if the subject is singular or plural, the formula doesn't change. आता आपण प्रेझेंट मध्ये बघितलं, if it is singular you use has, if it is plural you use have, right? But if you want to identify or if you want to frame the sentence in past perfect tense, you will take had with all the subject, though it is in singular or it is in plural form, right? The formula doesn't change. The formula is fixed, that is had plus past participle. आता past participle म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला सांगितलं V3 थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. आपण प्रेझेंट, पास्ट आणि जो पुढचा फॉर्म असतो त्याला पास्ट पार्टिसिपल असं म्हणतो. त्याचा एक चार्ट तुम्ही तयार करून ठेवा. जे जे वर्ब तुम्हाला तुमच्या वाचनात येतील, इंग्लिशच्या बुक मधले किंवा स्कॉलरशिपचा अभ्यास करताना लगेच तिथे तुम्ही प्रेझेंट, पास्ट फॉर्म आणि पीपी असे तिन्ही पटापट लिहित जा. Now we will learn more about it. The formula for the past perfect tense is had plus past participle. We have learned that it doesn't matter if the subject is singular or plural, the formula doesn't change. Let's see some examples. They lost many of the games because they had not practiced enough. बघा, had plus past participle practiced. Practice, practice, practice. काही वेळेला सेकंड आणि थर्ड फॉर्म सेम असतो. ओके, we will see some more sentences. She had established her company before 2008. आता इथे वरच्या सेंटेन्स मध्ये they, it is from the plural form of the noun, पण she is a third person singular. पण बघा फॉर्म्युला तोच आहे, had plus past participle. Established, established, established. Next sentence. He had never played football until last week. Had played. Had plus past participle. Next sentence. I had fallen asleep before 8 o'clock. आता किती वेगवेगळे सब्जेक्ट इकडे मी तुम्हाला घेऊन दाखवलेत बघा. They, that is third person plural, she third person singular, he third person singular, I first person singular. वेगवेगळ्या फॉर्म मध्ये तुम्हाला हे वापरून दाखवलंय, बट द फॉर्म्युला रिमेन्स द सेम. हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल. नाउ वी आर गोइंग टू लर्न अबाउट द नेक्स्ट टेन्स अँड दॅट इज फ्युचर परफेक्ट टेन्स. आपण बघितलं की 3 distinct families of tenses are there, that is past, present and future. We have learned about simple present, simple past and simple future. We have learned about continuous past, continuous present and continuous future or future continuous. We have learned about the present perfect. We have learned about the past perfect. Now this is the turn up of future perfect tense. Now you can see here a picture of an old man. Now what is he thinking? He will have retired by the time he is 60. He will have retired by the time he is 60. तेव्हा जेव्हा ते 60 वर्षाचे होतील तेव्हा ते रिटायर्ड होतील किंवा रिटायर्ड झालेले असतील. He will have retired. आता तुम्ही बघा, जरी फ्युचर टेन्स असला, ऑक्झिलरी वर्ब विल आपण वापरलाय, तरी वर्ब बघा रिटायर्ड. ओके, सो व्हेन डू वी यूज फ्युचर परफेक्ट टेन्स? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. The future perfect tense is used to describe the actions that will be finished by some specific time or date in future. आपल्याला माहिती असेल एखादी गोष्ट ह्या वेळेला भविष्यात घडणार आहे, त्या वेळेला आपण फ्युचर परफेक्ट टेन्स वापरायचा असतो. आता 60 वर्षाचे ते कधी ना कधी होणार आहेत, तेव्हा ते रिटायर्ड होणार आहेत, तर वी नो दॅट. Okay, so that action will be finished or completed in that specific time
or on that specific date in future. Okay. बघा इकडे तुम्हाला एक मी छानसं सेंटेन्स करून दाखवते. I will have learned future perfect tense by the end of this session. आपण आजच्या भागाबद्दल बोललो तर कसं आपण बोलू? I will have learned future perfect tense by the end of this session. या सेशनच्या एंड पर्यंत मी फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे काय हे शिकलेला किंवा शिकलेली असेन. यू नो दॅट स्पेसिफिक टाइम मध्ये तुम्ही हे शिकणार आहात हे तुम्हाला माहिती आहे. सो देअर यू कॅन यूज future perfect tense. I will have learned. Will have plus PP or V3. Okay. See now here we will see the formula of framing affirmative, negative and interrogative sentence in future perfect tense. आपण आतापर्यंत सिंपल परफेक्टचे फॉर्म्युला पाहिला, पास्ट परफेक्टचा पाहिला and this is future perfect. Subject plus will plus have. आता आपण सेंटेन्स मध्ये बघितलं I will have learned, right? Plus past participle that is PP plus rest of the part of that sentence. For example, he will have done it by this evening. आपल्याला एक स्पेसिफिक टाइम माहिती असतो कधीपर्यंत ही गोष्ट पूर्ण होईल, राईट? तेव्हा आपण फ्युचर परफेक्ट टेन्स वापरतो. ही इज सब्जेक्ट, देन विल अँड हॅव, विल हॅव. पास्ट पार्टिसिपल डन, डू डिड डन. इट बाय दिस इव्हनिंग. ओके. निगेटिव्ह करताना ॲज युजल यू हॅव टू use not after auxiliary verb. S plus will plus not plus have plus past participle plus remaining part of the sentence. He will not have done it by this evening. आपण असं नाही करायचं he will have not done. He will not have done by this evening. He will not have done it by this evening. Okay. will नंतर not आहे बघा. हे फॉर्मॅट जे आहे हा फॉर्म्युला आहे तुम्हाला मी सांगते की प्रत्येक व्हिडिओ मधून तुम्ही हे जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत हे नोट डाऊन करा, कारण तुम्ही वही पुन्हा पुन्हा बघा आणि अशा प्रकारचे सेंटेन्स तुम्ही ऑन युअर ओन यू शुड प्रॅक्टिस. आणि इंटरोगेटिव्ह मध्ये व्हेरी इझी, ऑक्झिलरी वर्ब विल कम इन द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स अँड देन सब्जेक्ट, देन हॅव, देन PP. विल ही हॅव डन इट बाय दिस इव्हनिंग. Will is an auxiliary verb. Then S is the subject. He, have, past participle, done and by this evening. Will he have done it by this evening? Right? म्हणजे आपण आतापर्यंत प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे काय ते बघितलं. ते केव्हा वापरायचं ते बघितलं आणि त्याच्याबरोबर ह्या तीनही टेन्स मधलं आपण सेंटेन्स फॉर्मेशन कसं केलं जातं त्याचे फॉर्म्युले सुद्धा आपण विथ एक्झाम्पल अभ्यासलेले आहेत. सी हिअर. Now once again we will see some more sentence on future perfect tense. See the formula. Subject plus will plus have plus past participle. I will have finished this book. आता आपल्याला वाटतं की will the future आहे आणि finished तर आपल्याला past tense वाटतं, पण फ्युचर परफेक्ट टेन्स साठी हे वापरायचं आहे कारण ती गोष्ट भविष्यकाळात झालेली असेल बाय द टाइम हे आपल्याला इंडिकेट करायचं आहे. परफेक्ट टेन्स आहे हा, राईट? म्हणून तुम्हाला लक्षात आलं असेल की तीनही फॉर्म मध्ये आपण अशा प्रकारे पास्ट पार्टिसिपल वापरलेला आहे. फक्त आपण ऑक्झिलरी वर्ब तिकडे चेंज केलेला आहे. I will have finished this book. You will have studied the English tenses. Will plus have plus PP. Study, studied, studied. She will have cooked dinner. He will have arrived.
we will have met Juhi by tomorrow or day after tomorrow, whatever. It will have stopped raining. By the end of the October, it will have stopped raining. Or when we are planning for the picnic in month of December, so by the time it will have stopped raining. Okay, आपल्याला माहिती असतं, जनरली आयडिया असते. They will have left for Pune. बाय द टाइम नेक्स्ट मंडेला ते पुण्यासाठी निघालेले असतील. म्हणजे एखादी गोष्ट जर फ्युचरमध्ये घडणार हे जर आपल्याला माहिती असेल तर आपण फ्युचर परफेक्ट टेन्सचा वापर करायचा. सो इन दिस वे माय डिअर चिल्ड्रन, इन these 3 parts we have learned about different forms of tenses which are meant for us to study for our scholarship examination. At the same time, it is going to help you not only for the scholarship examination but for learning English language too. आता ह्या तीनही भागांमध्ये, पहिल्या भागामध्ये आपण सिंपल प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर बघितलं. सेकंड पार्ट मध्ये आपण कंटिन्युअस प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर बघितलं. आणि या पार्ट मध्ये आपण परफेक्ट टेन्सेसचे फॉर्मॅट बघितले, त्याचे स्ट्रक्चर बघितलं, फॉर्म्युलेज बघितले, आपण खूप त्याचे एक्झाम्पल्स बघितले, आपण काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स सुद्धा आपण पाहिले की एक्झाम मध्ये ते कसे येतात. ह्या सगळ्याचा इतका अभ्यास केल्यानंतर तुम्हाला आता ह्या तीनही टेन्स जे फॉर्म्स आहेत, डिफरंट 8 फॉर्म्स आहेत, त्याचा कन्सेप्ट एकदम क्लिअर झालेली असेल. तरी सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, जसं मी नेहमी सांगते, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही ऍक्टिव्हिटीज दिलेल्या असतील त्या सॉल्व्ह करा. त्यामुळे तुम्हाला हे कन्सेप्ट एकदम तुम्हाला फिक्स होऊन जाईल तुमच्या डोक्यामध्ये. आणि सेकंड थिंग, एक तुमच्या बुकमध्ये सुद्धा जे काही भरपूर क्वेश्चन्स असतात त्या सब युनिट खाली ते सुद्धा सोडवा. सो वर्क हार्ड. सी यू इन न्यू व्हिडिओ विथ न्यू टॉपिक. टिल देन, बाय बाय. That's all for today. So you will revise whatever we have learned in today's session. Please subscribe the channel and press the notification button to get the link of next video. Bye bye.